सलाम, नमस्ते। मोहरम म्हटलं की इमाम हुसेन 72 टन शोधाने करबला यांची आठवण होणे साहजिकच आहे। पंजे, ताबूत आणि आपल्या सातारामध्ये जे ताजियादारी करतात ते इमाम हुसेन आणि 72 टन शोधाने करबला यांच्या स्मरणार्थ करतात। आम्ही यादे हुसेन इथं सण आम्ही करतो। इमाम हुसेन आणि 72 टन शोधाने करबला हे करबलामध्ये भूके प्यासे राहून तहानलेले असून त्यांनी इस्लामचं कार्य, इन्सानियतचं कार्य पुढं चालवलं आणि लोकांपर्यंत हा संदेश पाठवला की सबर करा, सबुरीमध्येच सगळं काय आहे। तर हा संदेश इमाम हुसेन यांनी दिलेला आहे। इमाम पीर जंगी साहेब हे ताबूत 350 वर्षापासूनची याची परंपरा आहे। हे मंगळवार पेठ सातारामध्ये ताबूत बसवला जातो। दुसरे मौला अली मुश्किल कुशा हे राजसपुरा पेठ या पेठेत मौला अली यांचा पंजा बसवला जातो। दुसरा अबुल फजल अब्बास अलमदार हा सुद्धा राजसपुरा पेठेत पंजा बसवला जातो। मोहरमचा महिना हा इस्लामिक वर्षाची सुरुवात असते आणि मोहरम हा सण हा दुःखाचा आहे। कारण का मोहरमच्या महिन्यामध्येच जे पैगंबर होते त्यांच्या नातूंना तिथं शहीद केलेलं आहे। त्यांच्या स्मरणार्थच हे पंजे, ताजिये बसवले जातात। खास करून साताऱ्यात मौला अली मुश्किल कुशा, अब्बास अलमदार, पीर जंगी साहेब, इमाम हसन, इमाम हुसेन यांच्या स्मरणार्थ हे डोले, ताजिये, पंजे बसवले जातात। मोहरमच्या 5वीला पंजे बसवले जातात। त्याच्यानंतर मानवी वाहग, जे मानाचे वाहग असतात ते 5वीला, 7वीला आणि 9वी मोहरमला दर्शनासाठी येतात। याचबरोबर बरेच सातारा जिल्ह्यातील सर्व जाती जमातीतले लोक दर्शनासाठी येतात। हा सणच हिंदू मुस्लिम ऐक्याचा सण आहे। सर्व जाती जमातीतले लोक इथं दर्शनासाठी येतात, आपली मनोकामना त्यांची पूर्ण करण्यासाठी येतात, दुआ करण्यासाठी येतात, विश्व प्रार्थना इथं होते, सगळ्यांसाठी प्रार्थना होते। असं हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं हा सण आहे। हा सण दुःखाचा आहे कारण का या मोहरममध्येच पैगंबरांचे नातू इमाम हसन आणि इमाम हुसेन यांना शहीद केलेलं आहे म्हणून। आणि 9वी तारीख जी आहे ती कत्तलची रात्र आहे। या रात्री सर्व भाविक आपल्या पद्धतीने मलिदा आणतात, शरबत आणतात आणि इथं जे भाविक येतात त्यांना ते प्रसाद वाटला जातो। आणि मोहरमच्या 10 तारखेला पिराची, पंजांची आणि ताबूताची मिरवणूक असते। तर मी एक विनंती करेन सगळ्यांना की सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा।